इक्वेशन रिड्युसिबल टू होमोजिनियस लिनियर फॉर्म. कालच्या लेक्चरमध्ये आपण होमोजिनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करायची मेथड बघितली. आता आजच्या लेक्चरमध्ये काय करू, काही इक्वेशन जर ह्या फॉर्ममध्ये असेल दिलेल्या तर ते आपल्याला काय करता येईल, रिड्युसिबल टू होमोजिनियस लिनियर फॉर्म. कोणत्या टाईपची इक्वेशन आपल्याला रिड्युसिबल टू होमोजिनियस लिनियर फॉर्म आहेत ते बघू. ए प्लस बी एक्स रेस टू एन इंटू nth डेरिव्हेटिव्ह वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस P1 इंटू ए प्लस बी एक्स इंटू n-1 रेस टू n-1 इंटू n-1th डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डॅश डॅश आणि वायचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह n-1th असं एक डेरिव्हेटिव्ह कमी होत जाईल आणि शेवटी एकदा काय येईल, dy dx आणि y आणि ह्याचा कोइफिशियंट dy dxचा ए प्लस बी एक्स आणि कॉन्स्टंट Pn-1 आणि हिअर Pn इज अ कॉन्स्टंट y and equal to x where x is a function of small x and P1, P2, P3, Pn-1, Pn are the constant and a plus bx raised to n आणि हा डेरिव्हेटिव्ह सुद्धा nth ऑर्डर आहे. ए प्लस बी एक्स रेस टू n-1 वायचा डेरिव्हेटिव्ह n-1 ए प्लस बी एक्स रेस टू 1 आणि वायचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. इथं वायचा डेरिव्हेटिव्ह नाही, ए प्लस बी एक्स टर्म ॲबसेंट आहे. अशा टाईपचं इक्वेशन असेल तर ते आपल्याला काय करता येईल, रिड्युसिबल टू होमोजिनियस लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येईल. This type of equation can be reduced to the homogeneous linear form by using the substitution a plus bx equal to v. Put a plus bx equal to v in equation 1. त्यावेळेस आपल्याला हे काय करू, डिफरन्शिएट ए अँड बी आर द कॉन्स्टंट, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए बी कॉन्स्टंट असल्यामुळे एचं 0, बी ॲज इट इज एक्सचा 1, बी इक्वल टू डी व्ही बाय डी एक्स, दॅट इज डी व्ही बाय डी एक्स इक्वल टू बी. आता डी वाय डी एक्स, आता एक्सच्या ऐवजी मी व्ही हा घेतो. एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल होता, आता कोणाला आणायचं आहे, मला व्हीला आणायचं आहे. डी वाय बाय डी एक्स दिलेल्या इक्वेशनमध्ये टर्म आहे. आता मला वायचा विथ रिस्पेक्ट टू व्ही पाहिजे न्यू व्हेरिएबल अँड व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स. डी व्ही बाय डी एक्सची किंमत किती आहे, बी, म्हणजे बी आणि डी वाय बाय व्ही अँड बी, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इक्वल टू बी इंटू डी वाय बाय व्ही. त्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, म्हणजेच डी वाय बाय डी एक्सचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी वाय बाय डी एक्सची किंमत आत्ताच बघितली आपण, बी इंटू डी वाय बाय डी व्ही. आता बी कॉन्स्टंट आहे, मग डी वाय बाय व्ही वायचा विथ रिस्पेक्ट टू व्ही आहे आणि मला काय काढायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वायचा विथ रिस्पेक्ट टू मला व्हीमध्ये पाहिजे. मग काय काढेल, ह्या टर्मचा विथ रिस्पेक्ट टू व्ही घेईन आणि व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कंपोजिट रूल वापरून, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, बी कॉन्स्टंट आहे, बी ॲज इट इज. डी वायचा विथ रिस्पेक्ट टू व्ही आहे, आणखीन एकदा विथ रिस्पेक्ट टू व्ही घेतल्यावर डी स्क्वेअर वाय बाय डी व्ही स्क्वेअर आणि डी व्ही डी एक्स. डी व्ही बाय डी एक्सची किंमत बी, बी इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी व्ही स्क्वेअर इंटू बी, दॅट इज बी स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी व्ही स्क्वेअर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. कॉल दिस ॲज इक्वेशन 5. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर असं आपण कंटिन्यू केलं. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, बी रेस टू एन इंटू डी रेस टू एन वायचा nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही. पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 रिड्युसेस टू, या सर्व व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये ठेवू. हा nth डेरिव्हेटिव्ह डी वायचा डी वाय रेस टू एन अपॉन डी रेस टू एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन, त्याची किंमत किती आहे, बी रेस टू एन इंटू डी रेस टू एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन आणि ए प्लस बी एक्स होतं, त्याची किंमत व्ही आणि रेस टू एन. P1 ॲज इट इज, ए प्लस बी एक्सच्या ठिकाणी व्ही ठेवलं आणि n-1th डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायची व्हॅल्यू काय असेल, आता इथं व्ही असेल, हे व्ही, हे व्ही. ठीक आहे, आणि व्ही दिलेल्या इक्वेशनमध्ये जे एक्स होतं ते आपण व्हीमध्ये, व्ही इज द व्हॅल्यू ऑफ एक्स पण इन टर्म्स ऑफ व्ही.
दॅट एक्स इज द फंक्शन ऑफ स्मॉल एक्स. पण आता हे कशाच्या भाषेत लिहिलं व्ही. नाव इन टर्म्स ऑफ स्मॉल व्ही. डिवाइड बोथ साइड बाय बी रेस टू एन. वी गेट व्ही रेस टू एन इंटू वायचा nth डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही प्लस P1 व्ही रेस टू एन मायनस वन अपॉन बी एन मायनस वनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू व्ही. असे डेरिव्हेटिव्ह डिक्रीज होत जातील. Pn मायनस वन अपॉन बी रेस टू एन मायनस वन इंटू व्ही इंटू वायचा विथ रिस्पेक्ट टू व्ही प्लस Pn y upon b raised to n and v upon b raised to n. This is yचा विथ रिस्पेक्ट टू व्ही, वायचा विथ रिस्पेक्ट टू ह्याची डिग्री nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि व्ही रेस टू एन. हा n मायनस वनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अँड व्ही रेस टू एन मायनस वन. वायचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अँड व्ही रेस टू वन म्हणजे हे. आणि P1, P2, P3, Pn मायनस वन Pn आर कॉन्स्टंट अँड Bn इज कॉन्स्टंट. व्ही इज अ फंक्शन ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स इन टर्म्स ऑफ व्ही. म्हणजे विच इज द होमोजिनियस लिनियर इक्वेशन. आणि होमोजिनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची आपल्याला मेथड माहीत आहे. आणि ते होमोजिनियस इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपण रिप्लेस काय करू, हे होमोजिनियस इक्वेशन इन व्ही आहे. रिप्लेस व्ही बाय ए प्लस बी एक्स अँड वी गेट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इन एक्स अँड वाय.